जय हरी. एकादश स्कंध भाग 119. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करतोय. पण 7व्या अध्यायात अवधूतानं केलेले पहिले 8 गुरु ते सांगितले आणि आता या 8व्या अध्यायात अजगर, समुद्र, पतंग हे या प्रकारचे गुरूंचं वर्णन करताना नाथांनी आत्मानुभवाच्या अनेक अंगांचं स्पष्टीकरण केलेलं आढळतं. आत्मसाक्षात्काराची अवस्था शब्दातीत असल्यानं संकेतानेच सांगावी लागते. आत्मानंद इंद्रियातीत असल्यानं दृश्यामधील कोणतीही वस्तू त्याच्यासारखी नाही, म्हणून साक्षात्कारी पुरुषाची अवस्था समजून देण्यास दृश्यातील दृष्टांत घेऊन सांगावं लागतं. एरवी अवधूताच्या गुरूंचं वर्णन करत असता एवढा ग्रंथ विस्तार करण्याचं नाथांना कारण नव्हतं. दृश्यातील, आता हे असं आपल्याला वाटेल बरं का की काही कारण नव्हतं, पण हे जर नाही केलं तर आम्हाला परमार्थ अवतीभोवती जगायचा कसा, काय ग्राह्य आणि काय त्याज्य हेही कळणार नाही. दृश्यातील प्रत्येक वस्तूमध्ये आनंदरूप आत्मा व्यापून असल्यामुळं वस्तूच्या गुणधर्माचा थोडा विचार केला तर त्यावरून आत्मानंदाची कल्पना येण्यास अडचण पडत नाही. हा विचार कसा करावा याची युक्ती नाथांनी या वर्णनात दाखवली आहे. जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना परमार्थाला कशी अनुकूल करून घ्यावी, त्यांच्यापासून साधन बळकट करण्यास कसं शिकावं, हा या वर्णनाचा मतितार्थ आहे. प्रापंचिक साधकाला नाथांनी दाखवलेला मार्गच खरा उपयोगी पडतोय यात शंकाच नाही. आपल्याकडे सहज बोलता बोलता म्हणलं जातं की हरिदासाची कथा मूळ पदावर. तर हे हरिदासांना म्हणजे कीर्तनकारांना जी गोष्ट सुरू केली आहे ती गोल फिरवून फिरवून परत तिथपर्यंत आणून त्याचा मतितार्थ कळवून देण्यासाठी विस्तार करावा लागतो. तसंच नाथ महाराजांनी इथे केलेलं आहे. या अध्यायात सद्गुरुवंदनात नाथांनी सद्गुरूंवर ज्योतिष्याचं रूपक बसवलं आहे. कसं तर देहबुद्धीनं पोसला जाणारा अहंकार नाहीसा झाल्याशिवाय आत्मानुभूती होत नाही, हा संतांचा अटळ सिद्धांत आहे. मीपणा नाहीसा करण्यास जीवाला सद्गुरूस सर्वस्वी शरण जावं लागतं. पूर्ण शरणांगती साधली की जीव शिवामधील आडपडदा नाहीसा होतो आणि दोघं एकरूप होतात. दोघांचं एकरूप होणं हेच त्यांचं लग्न होय. अर्थात हे मनाचं असतं, अशी कल्पना करून नाथांनी रूपक रचलं आहे. नाथ महाराज म्हणतात, ओंकाररूपी सद्गुरू तुला नमस्कार असो. तू एक मोठा ज्योतिषी आहेस. आता एकेरी कशामुळे? कारण ती सद्गुरू माऊली आहे आणि आईला काही आपण आहो जाऊ म्हणत नाही, आईला आपण ए आई म्हणतो. म्हणून जीवशिवांच्या कुंडल्या पाहून तू त्यांचं ऐक्य वर्तवितोस आणि ओम पुण्योहम, मी प्रणवरूप पुण्यस्वरूप आहे, या मंत्रानं जीवाचं शिवाशी लग्न लावून देतोस. हे लग्न लागण्यास जीवाला पुष्कळ पुण्यसंचय करावा लागतो. एखाद्या वधूचं एखाद्या वराशी लग्न लावलेलं पुष्कळ लोकांनी पाहिलं आहे, पण स्वतःशीच लग्न लावण्याची सद्गुरूची करामत मात्र तर्काच्या पलीकडची आहे. या लग्नामध्ये सगळ्यात पहिल्यांदी पंचमहाभूतांची खटपट म्हणजे दृश्याशी प्रीती कमी करावी लागते. इथे प्रीती कमी करावी लागते बरं का. मग आत्मज्ञानानं कालाचं भान नाहीसं करूनच, कालाची दृष्टी चुकवूनच घटका स्थापन करावी लागते. आधी शिवाकडून 4 पुरुषार्थांचं तेलफळ येतं. आता तेलफळ म्हणजे लग्न लागण्यापूर्वी वराकडून वधूकडे जाणारे जे नारळ, तेल, साडी ते वगैरे वगैरे असतं ना, ते त्याप्रमाणे. मग काय करायचं? आधी शिवाकडून 4 पुरुषार्थाचं तेल फळ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष,
शिवरूपी वर लग्नासाठी जीवरूपी वधूकडे येतो. शिवरूपी कोण आहे? वर आहे. आणि जीवरूपी कोण आहे? वधू आहे. तेव्हा त्याच्यावरून अहमभावाचं निंबलून सर्व भावानं उतरून टाकायचं. म्हणजेच इथे आता अहंकार अहमभाव हा राहतच नाही. मग साधन चतुष्टयानं मधुपर्क करून शिवरूपी वराची उत्तम पूजा केली जाते. आता मधुपर्क म्हणजे लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा दाराशी आला असता यजमान त्याचे पाय धुवून त्याची पूजा करतात ना, तो विधी म्हणजे मधुपर्क. मग मधुपर्क झाल्यावर जीव भाव एके ठिकाणी गोळा करून तीच मूद ओवाळून बाजूला टाकावी लागते. आता लग्नामध्ये नाही का त्याच्यावरून मूद ओवाळतात, पण आता याच्यामध्ये या जीवाशिवाच्या लग्नामध्ये मधुपर्क झाल्यावर मूद ओवाळायची, पण ती कशाची? जीव भाव एके ठिकाणी गोळा करून तीच मूद ओवाळून बाजूला टाकावी लागते. वधूने म्हणजे जीवाने विषय सुख मागे टाकलं, त्याच्याच वराच्या म्हणजे शिवाच्या पायतळी पायघड्या घातल्या समजाव्या. आता पायघड्यांवरून काय होतं? तर तो नवरदेव चालत येतो. मग या वधूनी पायघड्या टाकायच्या, पण कशाच्या? आता ही वधू म्हणजे कोण? तर जीव. मग जीवाजवळ सगळ्यात मोठं काय आहे? तर विषय सुख. म्हणून तिने वरासाठी या विषय सुखाच्या पायघड्या टाकायच्या आणि शिवानी म्हणजे वराने त्या पायदळी पायघड्या घातल्या की मग अशा रीतीने जीव आणि शिव समोरासमोर आल्यावर वेगळेपणाचा अंतरपाट मध्ये धरून सद्गुरू उभा असतो. आता फक्त ते टाकल्यानंतर झालं असं नाही बरं का, तिथेही आधी सद्गुरू लागतात. आणि घटका भरल्यावर दोघांनाही सावधान म्हणून तो सावध करतो. सहज समाधीनं जीवाशिवामधील आडपडदा बाजूला होतो आणि दोघं एकरूप होतात. पण हे करण्यासाठी कोण आवश्यक आहे? तर सद्गुरू. आणि सद्गुरूंनी साधलेला हा मुहूर्त मोठा सुंदर असतो. तिथे तुरिया अवस्था प्राप्त होऊन आत्मस्वरूपाशी गाठ पडते आणि ऐक्यभावाच्या मुठी मिटतात. जीवाला समदृष्टी प्राप्त होऊन तो शांत होतो. नाहीतर जीवाचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. त्याचं मन सैराभैरा धावतं, चित्त कशाचं म्हणजे विषयाचंच जास्त चिंतन करतं. आणि अहंकार तर काय, त्याला पाचवीलाच पुजलेला असतो. हे सगळं निघून जातं केव्हा? जेव्हा तो शिवाच्या सानिध्यामध्ये असतो तेव्हा. म्हणून जीवाला समदृष्टी प्राप्त होऊन तो शांत होतो, त्याचा शब्द बंद पडतो. जीवाचं शिवाशी लग्न लावण्याची सद्गुरूची ही तऱ्हा केवळ औरच आहे. नवरा पहावा तर ना काळा, ना पांढरा, ना गोरा, ना सावळा. नवरामुळे डोळ्याला दिसतच नाही. आणि तशा ठिकाणी लग्नाचा समारंभ. पण हे मोठं आश्चर्य वाटतं की नाही? आणि चमत्कार असा की जिथे दुसरं कुणीच नाही अशा ठिकाणी एकाबरोबरच एकट्यानंच लग्न लावणारा सद्गुरूशिवाय दुसरा कुणीही नाही. गुरु समजून त्यांना बाहेर नमस्कार करायला जावं तर अंतरातील आत्मा देखील तेच आहेत. आणि आत किंवा बाहेर कुठेही पाहायला गेलं तर सगळ्या ठिकाणी तेच भरलेले आहेत. हे सद्गुरू, तुझं तू पण पाहायला गेलो तर माझं मी पणच नाहीसं होऊन जातं. आणि ते नाहीसं होऊन देखील आपण माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घेता, हा केवढा चमत्कार आहे. बघा, नाथ महाराजांनी किती सुंदर रूपकातून सांगितलेलं आहे. जीवाशिवाचं ऐक्य साधल्या गेल्यावर परत लिखाण करणारा मग हा सद्गुरू आहे का मी आहे?
तर सद्गुरूच आहे. पण तरीही तुम्ही मला माध्यम बनवून माझ्याकडून हा केवढा मोठा चमत्कार करून घेताय की ग्रंथाचं लिखाण करून घेताय. आणि साधू संतांचं असंच असतं. आता नाथ महाराज हे काही साधेसुधे होते का? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, स्वतःच ते विष्णुरूप, पण सद्गुरूंची सेवा करण्याचं अहोभाग्य त्यांना पहिल्या जन्मामध्ये, म्हणजे जेव्हा ते माऊलींच्या जन्मामध्ये होते, मग माऊली तरी कोण होते? माऊली पण विष्णूचाच अवतार होते. आणि त्यावेळेस जेव्हा माऊली संजीवन समाधी घेत होते ना, त्यावेळेस एका हाताला पांडुरंगाने धरलेलं होतं विवरात उतरताना आणि एका हाताला निवृत्तीनाथांनी धरलेलं होतं. तर उतरता उतरता माऊलींचे डोळे पाणावले. कुणाकडे बघून? निवृत्तीनाथांकडे बघून. आणि निवृत्तीनाथांकडे बघून जेव्हा त्यांचे डोळे पाणावले गेले तेव्हा पांडुरंग म्हणतात, ज्ञानोबा, हा तर निर्णय तुमचाच ना. मग आता समाधीस्थ होता होता मायेमध्ये अडकलात, विचार बदलला. त्यावेळेस माऊली म्हणतात, नाही पांडुरंगा, तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू, हे जरी मला मान्य आहे तरी या इतक्या कमी आयुष्यामध्ये मला माझ्या सद्गुरूंची सेवा करायला खूप कमी कालावधी मिळाला, त्याची खंत वाटते. त्यावेळेस पांडुरंग म्हणाले होते की ज्ञानोबा, ही तुझी इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होईल. आणि म्हणून या जन्मामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांची सेवा करण्याचा कालावधी खूप जास्त मिळाला. आणि त्या जन्मामध्ये माऊलींचं आयुष्य अवघं 20-21 वर्षाचं, आणि या जन्मामध्ये तेच आयुष्य जवळजवळ 67-68 वर्षापर्यंत ते जगले. आणि ती जी इच्छा होती सद्गुरूंच्या सेवेची, ती इच्छा या जन्मामध्ये पूर्ण करून घेतली. आणि म्हणून इतके मोठे महान संत असूनही, भगवंताचा अवतार असून, भगवंतच असूनही ते सगळं श्रेय आपल्या सद्गुरूंना देतात. आणि म्हणून ग्रंथ लिहून घेणारा हा माझा सद्गुरू आहे. हा केवढा मोठा चमत्कार माझ्याकडून ते करून घेत आहेत. जर नाथ महाराज असं म्हणत असतील तर या वैखरी वाणीतून माझे सद्गुरू हा ग्रंथ वाचन करून घेत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळं चिंतन घडतं, वेगवेगळे दृष्टांत आठवतात. ही सुद्धा माझ्या सद्गुरू शांतीब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज यांची खरोखरच कमालच आहे, नाही का? जय हरी.